आज रंजनचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. रंजनलाही खूप आनंद झाला, कारण रंजनने संध्याला पाहिल्यापासून त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते. त्याला तो दिवस आठवला जेव्हा तो संध्याला तिच्या घरी भेटायला गेला होता आणि विधी पार पाडत असताना संध्या चहा घेऊन हॉलमध्ये आली. तेव्हा रंजनचे भानच हरपले. तिचे उंच नाक, तीक्ष्ण वैशिष्ट्ये, स्नायुयुक्त शरीर आणि सडपातळ कंबर बघून तो रोमांचित झाला. संध्याला पाहून त्याला असे वाटले जसे की स्वर्गातून एखादी अप्सरा येऊन त्याच्या समोर उभी राहिली आहे. त्याच्यासोबत आलेले मित्र जळून राख झाले होते. रंजनसारख्या कातडी चोराला अशी मुलगी कशी सापडली असा प्रश्न त्यांच्या मनात येत होता. आज संध्याशी लग्न झाल्यावर रंजनला शांतता मिळाली. आता त्याला आपल्या मित्रांना आणि पाहुण्यांना निरोप देऊन आपल्या सुंदर पत्नीकडे जायचे होते. निघताना त्याचा मित्र विमल म्हणाला, ठीक आहे रंजन, आता निघूया. आता तुम्ही आम्हाला दर्शन द्याल की नाही माहीत नाही. तुझ्यासोबत घालवलेले ते दिवस आम्ही खूप मिस करू. ते एकत्र क्लबमध्ये जाणे, तासन तास बसणे, दारू पिणे, मुलींकडे टक लावून पाहणे. आज तर तुने दारूचा एक थेंबही प्याला नाही. घरात येण्याआधीच वहिनींनी रंजनला बदलले. आता ती घरात आली आहे, पुढे काय होईल माहीत नाही. चल भाऊ, आता तो दिवस येणार आहे. ठीक आहे भाऊ, स्वतःची काळजी घे आणि बायकोकडे जाताना धीर धर. जास्त घाई करू नको. जोरजोरात हसत विमल तिथून मित्रांसोबत निघून जातो. दुसरीकडे संध्या बेडवर रंजनची वाट पाहत बसली होती. रंजन खोलीत शिरताच मनातल्या मनात हसत पुढे सरकतो आणि संध्या समोर बसतो. रंजन संध्याचा घुंगट काढायचा प्रयत्न करतो, पण संध्या त्याला तो काढू देत नाही. मग त्याने संध्याला त्याच्या सर्व चांगल्या वाईट सवयी सांगितल्या, वचन दिले आणि म्हणाला की संध्या, तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी मला काही वाईट सवयी होत्या ज्या मी दूर सोडल्या आहेत आणि मी वचन देतो की माझ्यात जे काही दोष होते ते मी परत येऊ देणार नाहीत. अशा प्रकारे संध्याने रंजनकडे हात पुढे केला आणि म्हणाली, मी तुमच्या सोबत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला निराश करणार नाही. असे म्हणत संध्या रंजनला मिठी मारते. दोघेही एकमेकांच्या मिठीत स्वर्गसुख अनुभवतात. मग दोघेही हनीमूनसाठी अनेक महिने घराबाहेर राहतात. पण एक वेळ अशी येते की रंजनची रजा संपते आणि ते हनीमूनहून परत येतात आणि त्यांचे घरगुती आयुष्य सुरू होते. पण त्यांच्यातील प्रेम आणि विश्वासामुळे त्यांची नात्याची जवळीक वाढते. अशी 4 वर्ष उलटून गेली. एके दिवशी संध्या रंजनला बाप झाल्याची गोड बातमी देते. हे ऐकून रंजनला खूप आनंद होतो. आनंदाबरोबरच रंजनच्या जबाबदाऱ्याही वाढतात. आधी संध्या घरी एकटीच राहायची, पण आता ती एकटी नव्हती. तिच्या आत एक नवीन जीव फुलत होता. आता स्वतःशिवाय तिला येणाऱ्या नवीन पाहुण्याचीही काळजी घ्यायची होती. रंजन सकाळी जायचा आणि संध्याकाळीच घरी पोहोचायचा. पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण आता संध्याला घरी एकटीला खूप कंटाळा यायचा. आता तिला सतत आधाराची गरज होती. ती रंजन पूर्ण करू शकत नव्हता. रंजनने संध्यासाठी महिला सेविकेचा शोध घेतला, पण तो अयशस्वी ठरला. जगण्याचे हे एकमेव साधन असल्याने तो नोकरीही सोडू शकत नव्हता. कधी कधी तो संध्याला संध्याकाळी मार्केट आणि शॉपिंग मॉलमध्ये फिरायला घेऊन जायचा. एके दिवशी दोघेही दरवेळेप्रमाणेच बाजाराला निघाले होते. तेवढ्यात संध्या नावाने कोणीतरी आवाज दिला आणि ती मुलगी हसत तिच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, हॅलो संध्या, मला ओळखले? अगं, मी तुझी मैत्रीण सुहानी आहे. संध्या ही तिच्या वर्षापूर्वीच्या मैत्रिणीला अचानक त्या अज्ञात ठिकाणी पाहून आनंदी होते आणि आश्चर्याने म्हणते, अरे सुहानी, तू इथे कशी आलीस? यावर सुहानी गंभीरपणे म्हणते, मी नोकरीच्या शोधात मैत्रिणींच्या ग्रुपसोबत आले आहे. सुहानीने संध्याला पाहताच ती गरोदर असल्याचे तिला समजले आणि ती आनंदाने संध्याच्या कानात कुजबुजली. कितवा महिना चालू आहे? संध्यानेही त्याच स्वरात उत्तर दिले, 5वा. सुहानी गंभीर स्वरात म्हणाली, मग तुला खूप काळजी घ्यावी लागेल. घरातून कोणी तुझी काळजी घ्यायला आले की नाही? संध्या म्हणाली, नाही ग, माझे आई वडील दोघेही म्हातारे आहेत. त्यांना जास्त धावपळ करता येणार नाही, म्हणून आम्हाला त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही. आम्ही कसे तरी ॲडजस्ट करू. माझ्या नवऱ्याने काही लोकांकडे महिला सेविकेबद्दल सांगितले आहे, परंतु अद्याप कोणीही मिळाली नाही. बाय द वे, हे माझे पती श्री रंजन आहेत. सुहानी हसत म्हणाली, हॅलो रंजनजी, कसे आहात? रंजनही हसत म्हणाला, हॅलो सुहानी, मी ठीक आहे, धन्यवाद. अशातच दोघांची ओळख झाली. बोलता बोलता संध्याने सुहानीला विचारले, बाय द वे, तुझी हरकत नसेल तर मी तुला काही विचारू का? सुहानी म्हणाली, हो विचार ना. संध्याने विचारले,
तू किती मैत्रिणींसोबत राहते? नोकरी मिळेपर्यंत माझ्यासोबत राहशील का? यामुळे तुझा राहण्याचा प्रश्नही सुटेल आणि मलाही मदत मिळेल. रंजन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. तो ड्युटीवर असतो आणि मला घरी एकटीने कंटाळा येतो. आम्ही 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. सुहानी म्हणाली, हे बघ, माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी मी तुझी विनंती नक्कीच मान्य करेन, कारण माझ्यापेक्षा तुला माझी जास्त गरज आहे. म्हणूनच मी तुझ्यासोबत नक्कीच येईन. हे ऐकून संध्याला आनंद झाला आणि ती म्हणते, एखाद्या चांगल्या कामात उशीर करू नये. आपली भेट हा निव्वळ योगायोग नसून एक शुभ योगायोग आहे. तेव्हा तुझे सामान घेऊन चल आणि आमच्यासोबत ये. रंजन आणि संध्या दोघेही सुहानीला तिच्या सामानासह त्यांच्या फ्लॅटवर घेऊन येतात आणि संध्या तिला तिची खोली दाखवते आणि आराम करायला सांगते. पण सुहानी म्हणते, मी इथे आराम करायला आलेली नाहीये. चल, मला तुझं स्वयंपाकघर दाखव. मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करेन. तेव्हा संध्या म्हणाली, तू येताच काम का करणार? मी आता काम करू शकते. यावर सुहानी म्हणते, काही हरकत नाही. आज आपण दोघींनी मिळून स्वयंपाक करायचा. अशा प्रकारे मलाही तुमच्या स्वयंपाकघराची ओळख होईल. यावर संध्या हसून म्हणाली, ठीक आहे. आणि मग दोघीही स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेल्या. असेच दिवस जात होते. संध्याची फिरण्याची शक्यता कमी झाली. रंजन ऑफिसला जाताना बॅग देणं, जेवण बनवणं आणि रंजनला ड्युटीवर पाठवणं ही सगळी कामं आधी संध्या करत असे, ज्याची रंजनला सवय झाली होती. पण आता सुहानीच त्याचे सगळे काम करत होती. त्यामुळे रंजन कधी कधी सुहानीला संध्या म्हणायचा आणि मग हसून सॉरी म्हणायचा. काही वेळातच दोघांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले. अनेकदा रंजन बाथरूमला जाण्यापूर्वी टॉवेल घ्यायला विसरायचा आणि अनेक वेळा सुहानीच त्याला टॉवेल द्यायची. अशा प्रकारे ते नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येत असत. त्यामुळे सुहानी आणि रंजनचे डोळे अनेकदा एकमेकांना भिडतात. कुठे ना कुठे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलचे प्रेम वाढू लागले होते. रंजनलाही अनेक महिने संध्याचे सुख मिळाले नव्हते. त्यावर सुहानी सुद्धा तरुण आणि खूप सुंदर होती. अशा रीतीने रंजनच्या आतला प्राणीही जागृत होऊ लागला. फक्त एकच गोष्टीचाच उशीर होता, ते म्हणजे ती संधी जी त्याला मिळत नव्हती. सुहानीच्या हळूवार वागण्यामुळे रंजनलाही जाणवू लागलं की कुठेतरी त्याच्याबद्दलचं प्रेम तिच्या मनातही वाढत चाललंय. एक दिवस अशी वेळही आली जेव्हा संध्याला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यावेळी रंजन त्याच्या कामावर होता आणि सुहानी संध्यासोबत होती. सुहानीने ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलावून रंजनलाही माहिती दिली. सुहानीच्या शहाणपणामुळे सर्व काही ठीक झाले. संध्याने एका सुंदर मुलाला जन्म दिला. संध्या पण खूप खुश झाली आणि भावूक होऊन म्हणाली, सुहानी, तू नसतीस तर कदाचित हे सगळं इतक्या सहजासहजी घडलं नसतं. तू माझ्यासाठी देवदूत बनून आली आहेस. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. सुहानी म्हणाली, अगं वेडी बाई, काय बोलतेस? आता मला रडवणार का? हे तर माझं कर्तव्यच होतं. मला या अनोळखी ठिकाणी तू राहायला घर दिलंयस. रंजन ही माझ्यासाठी नोकरी शोधत आहेत. यावर संध्या म्हणाली, जॉबवरून मला आठवण झाली की नोकरी मिळाल्यावरही तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मला करमणार नाही. आता मला तुझी सवयच झाली आहे. सुहानी म्हणाली, ठीक आहे, आपण त्या सर्वांचा नंतर विचार करू. आता मी घरी जाऊन तुला घरी बनवलेले जेवण पाठवीन, कारण डॉक्टरांनी तुला अजून 5 दिवस इथे राहण्यास सांगितले आहे आणि घरी बनवलेले जेवण घेण्यास सांगितले आहे. रंजन सुहानीला घरी घेऊन गेला आणि म्हणाला, सुहानी, माझे काही काम आहे, मी जाऊन येतोय. तोपर्यंत तू संध्यासाठी जेवण बनव आणि मग मी तिला जेवण देऊन येतो. सुहानी म्हणाली, ठीक आहे, मी लगेच स्वयंपाक करते, तुम्ही पटकन या आणि संध्यासाठी जेवण घेऊन जा, कारण संध्या तिथे एकटी असेल आणि तुमचं तिच्याजवळ असणं महत्त्वाचं आहे. तिला कधी काही लागेल हे सांगता येत नाही. रंजन म्हणाला, ठीक आहे, मी लगेच येतो. असं म्हणत रंजन तिथून निघून गेला आणि सुहानी स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाक झाल्यावर सुहानी आंघोळीला गेली. तेवढ्यात रंजन दरवाजा ठोठावतो, पण सुहानी बाथरूममध्ये असल्याने तिला दरवाजा उघडायला उशीर होतो. उशीर होत असल्याचे पाहून रंजनने आपल्या पिशवीतून घराची दुसरी चावी काढली आणि दरवाजा उघडला आणि ठोठवल्याचा आवाज आल्याने सुहानी घाबरून दरवाजाकडे धावली. अशा प्रकारे दोघेही एकमेकांना भेटतात. सुहानीचे शरीर आणि केसही ओले झाले होते. हे रूप पाहून रंजनच्या आतला प्राणी जागा होतो. दोघांचे डोळे एकमेकांना भिडतात आणि त्या स्पर्शाने दोघांच्याही हृदयात दडदडलेली आग पेटते आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात. त्याच क्षणी दोघेही कोणीतरी आपली वाट पाहत आहे हे सुद्धा विसरतात.
रंजन आणि सुहानी दोघांनीही आपापल्या मर्यादा ओलांडल्या. त्यांचे लक्ष गेले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जेव्हा त्याला संध्याची आठवण झाली तेव्हा सुहानीने लगेच तिच्यासाठी जेवण पॅक केले आणि रंजनला घेऊन जायला सांगितले. त्यांच्याकडे तक्रारींसाठी वेळ नव्हता. रंजन जेवण घेऊन निघाला. इकडे सुहानीला तिच्यासोबत काय झालं हे समजत नव्हतं. फक्त एक तहान किंवा चूक. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू येते आणि ती तिच्या हातांनी आपला चेहरा झाकते आणि लाजल्यासारखे तिच्या बेडवर झोपते. दुसरीकडे रंजन ही त्याच्या कारमधून जात असताना त्याला सुहानीसोबत घालवलेला वेळ आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर पण तेच हसू उमटलं जे सुहानीच्या चेहऱ्यावर होतं. दोघांच्याही चेहऱ्यावर पश्चातापाचे चिन्ह नव्हते. मग दोघांनीही एकदा नाही तर पुन्हा पुन्हा आपल्या मर्यादा ओलांडल्या. संध्या 5 दिवसांनी घरी परतली तेव्हा त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. दोघेही एकमेकांना भेटण्याची संधी शोधू लागले, पण तसे झाले नाही. कारण काही दिवसातच संध्या पूर्वीसारखी प्रत्येक कामात मदत करू लागली. असेच काही महिने निघून गेले. एक दिवस रंजन ड्युटीवरून घरी येताच म्हणाला, संध्या, एक चांगली बातमी आहे. सुहानीसाठी नोकरी मिळाली आहे. तिचे ऑफिस माझ्या ऑफिसच्या वाटेवरच आहे. तुला हवं असेल तर मी तिला ऑफिसला जाताना तिच्या ऑफिसमध्ये सोडतो. हे ऐकून संध्या पण खूप खुश झाली, कारण तिची इच्छा होती की सुहानीने काम मिळाल्यावरही त्यांच्यासोबतच राहावं. संध्याने हे सुहानीला सांगितलं तेव्हा सुहानीला वाटले की आता तिला याच घरात राहावे लागेल आणि त्यामुळे रंजनसोबत वेळ घालवता येणार नाही. अशी भीती वाटल्याने तिने आनंदी असल्याचे फक्त नाटक केले. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना रंजनने तिला त्याचे सर्व प्लॅनिंग सांगितले, जे ऐकून सुहानी खूप खुश झाली आणि तिने रंजनला आपल्या मिठीत घेतले. मग अनेकदा रंजन आणि सुहानी प्लॅनिंगनुसार कामावर जात नाही. हॉटेलमध्ये रूम घेऊन मजा करतात आणि संध्याला काही संशय येऊ नये म्हणून संध्याकाळी ऑफिस टाईमवर परत यायचे. संध्याला जराही शंका न येता बरेच दिवस असेच गेले. पण असे म्हणतात ना की खोट्याची भिंत फार काळ टिकू शकत नाही. एके दिवशी हा खेळही संपुष्टात आला. अचानक संध्याच्या लक्षात आले की तिने आपल्या मुलाच्या जन्मानंतर लसीकरण करणे बाकी आहे. तिला रंजनला त्रास नको म्हणून ती रंजनला न सांगता एकटीच निघून गेली. तिने आपल्या मुलाला लसीकरण करण्यासाठी ऑटोने हॉस्पिटलमध्ये नेले. ते हॉस्पिटल रंजन आणि सुहानीच्या ऑफिसच्या मध्येच होते. लसीकरण करून संध्या घरी परत येताच तिला अचानक रंजनची गाडी घराच्या दिशेने जाताना दिसली. संध्याला वाटले की कदाचित रंजनला मुलाच्या लसीकरणाची गोष्ट आठवली असेल. पण संध्याला वाटले की तसे असते तर तो तिला फोन करून तयार व्हायला सांगू शकला असता. असे असूनही तिला वाटले की त्यांना सांगून द्यावं की मी मुलाला लसीकरण केले आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा पुन्हा कार्यालयातून सुट्टी घेऊ नये, कारण त्यांनी मुलाच्या जन्माच्या वेळी आधीच इतकी सुट्टी घेतली आहे. असा विचार करत संध्याने ऑटो चालकाला रंजनच्या गाडीचा पाठलाग करून ओव्हरटेक करण्यास सांगितले. ऑटो चालकाने खूप प्रयत्न केले पण त्या गाडीला ओव्हरटेक करता आला नाही. मग रंजनच्या गाडीची दिशा बदलल्याचे संध्याने पाहिले. ती लगेच ऑटो चालकाला म्हणाली, भाऊ, आता या गाडीला ओव्हरटेक करू नकोस, आरामात चालव आणि पैशांची काळजी करू नकोस. ऑटो चालकानेही तेच केले. ड्रायव्हर त्याचा पाठलाग करत राहिला आणि रंजनच्या गैरकृत्यांचा काळोख उलगडत राहिला. संध्याने रंजनला तिची मैत्रीण सुहानीच्या ऑफिसमध्ये जाताना पाहिलं, जिथे सुहानी आधीच तिच्या ऑफिस बाहेर उभी होती. रंजन येता सुहानीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. अजिबात वेळ न घालवता ती गाडीत बसली आणि गाडीच्या आत येताच तिने रंजनचे चुंबन घेतले. हे दृश्य पाहून संध्याला तिच्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला. तिच्या अंगातली सगळी ताकद संपली होती, पण तिने स्वतःला कसे तरी सावरले आणि पुढे काय होणार हे पाहण्याची तयारी केली आणि पुन्हा त्यांच्या मागे गेली. तिला रंजनची गाडी एका हॉटेलसमोर थांबलेली दिसली. दोघेही हॉटेलच्या रिसेप्शनमधून एका खोलीच्या चाव्या घेतात आणि लिफ्टमध्ये जातात. संध्याने रिसेप्शनमधून त्यांचा रूम नंबर शोधला आणि त्यांना रंगेहात पकडण्यासाठी स्वतःला तयार केले. दुसरीकडे रंजन आणि सुहानी रूमवर पोचले होते आणि त्यांची रासलीला सुरू झाली होती. तेवढ्यात दारावर ठोठवण्याचा आवाज आला. रंजनला वाटलं की त्याने ऑर्डर केलेली ड्रिंक्स आली असावी. दार उघडताच त्याचे भानच हरपले. रंजनला त्याच्या समोर संध्या उभी असलेली दिसली, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. संध्यालाही हे दृश्य पाहून धक्काच बसला.
तिला रंजन आणि सुहाणी दोघेही वाईट अवस्थेत आढळले. हे पाहून ना संध्याला काही विचारण्याची गरज वाटली, ना रंजन आणि सुहाणीला काही स्पष्टीकरण देण्याची गरज भासली. रागाच्या भरात संध्याने रंजन आणि सुहाणीला चापट मारली. यावर रंजन रागाने म्हणाला, संध्या, तू तुझ्या मर्यादेत राहा. लग्नाच्या वेळी तुझ्या आईने तर सांगितले होते की माझी मुलगी गाईसारखी साधी आहे आणि तू आता इथे येऊन सिंग दाखवतेस. तू शांतपणे घरी जा, मी घरी येऊन बोलतो. संध्याचे मन द्वेषाने भरले होते. ती चिडलेल्या स्वरात म्हणाली, हो, मी कधीतरी गाईसारखी साधी होते, पण जर कोणी माझी फसवणूक केली तर मला सिंग मारणे ही माहीत आहे. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. या दोघांनी तिची खूप फसवणूक केली होती. शेवटी याचा परिणाम असा झाला की संध्याने रंजनविरुद्ध फसवणूक आणि घटस्फोटाचा गुन्हा दाखल केला आणि हा खटला जवळपास 10 वर्ष चालला. भारतीय कायद्यानुसार रंजन घटस्फोट झाल्याशिवाय सुहाणीशी दुसरे लग्नही करू शकत नव्हता. दुसरीकडे सुहाणीच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली. शेवटी सुहाणीचे लग्न झाले. कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर संध्या आपल्या मुलासह वेगळी झाली. काही दिवसांनी रंजनचीही नोकरी गेली आणि दुसऱ्या लग्नाचे वयही निघून गेले. त्याच्या कुकर्मामुळे रंजन कायमचा एकटा पडला. समाजात त्याचे नाव कलंकित तर झालेच, पण त्यासोबतच नात्याच्या नावाखाली त्याला पूर्णपणे एकटे पाडले गेले. तर मित्रांनो, या स्टोरीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.